मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाचे दस्तऐवजीकरण नसून तो एका समाजाचे, संस्कृतीचे आणि परंपरेचा आरसा असतो. मराठ्यांच्या इतिहासाची गोष्ट सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, पण हाच इतिहास कधी कधी विकृत केला जातो, चुकीच्या पद्धतीने सादर केला जातो. पेशवेकालीन बखरकारांनी मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात जे विकृतीकरण केलं त्याचा परिणाम आजही जाणवतो. ब्राह्मणवर्गीय बखरकारांनी क्षत्रिय मराठा समाजाच्या पराक्रमाचा चुकीचा अर्थ लावला आणि धार्मिक चाकोरीत अडकलेल्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिला. प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथाच्या प्राकथनात स्पष्टपणे मांडले गेलेले विचार आज या चर्चेला नव्याने प्रकाश टाकतात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण कसे आणि का झाले, खोटा आणि कल्पित इतिहास कसा तयार केला गेला, तसेच जेम्स लेन प्रकरण, बाबासाहेब पुरंदरे यांचा वादग्रस्त इतिहास लेख आणि इतिहासाचार्य राजवाडे यांचे संशोधित विचार यावर चर्चा करूया. मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण संभाजीराजांच्या जीवनावर आधारित व्हिडिओची सिरीज बनवणार आहे, त्यामुळे या पुढील सर्व व्हिडिओला आपला प्रतिसाद नक्कीच द्या. आजच्या व्हिडिओतील ठळक मुद्दे कोणते असतील? मराठ्यांनी इतिहास घडवला, पण पेशवेकालीन बखरकारांनी तो बिघडवला. या विधानामागील सत्य काय आहे? क्षत्रिय मराठा समाजाच्या गौरवशाली इतिहासाला धार्मिक चाकोरीत अडकवण्याचा प्रयत्न का आणि कसा केला गेला? पेशवेकालीन बखरकारांनी मराठ्यांच्या पराक्रमाचा चुकीचा अर्थ लावून कोणते विकृतीकरण केले? जेम्स लेनच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त ग्रंथाची पार्श्वभूमी काय आहे आणि त्यात भास्कर मेहेंदळे, बलकवडे व निनाद बेडकर यांची भूमिका नेमकी काय होती? बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबऱ्यांमुळे मराठ्यांच्या इतिहासावर कोणते प्रश्नचिन्ह उभे राहिले? राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याविषयीच्या खोट्या किंवा अपूर्ण माहितीचे स्रोत कोणते? गुणदोषात्मक इतिहास लेखनामुळे मराठ्यांच्या इतिहासाचे पुनर्लेखन का गरजेचे झाले आहे? इतिहासाचार्य राजवाडे यांनी पेशवेकालीन बखरांविषयी कोणते स्पष्ट आणि संशोधित विचार मांडले आणि ते कुठे मांडले? प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांनी हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथाच्या प्राकथनातून कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत? मराठ्यांच्या इतिहासाच्या विकृतीकरणामुळे आजच्या पिढीला कोणते चुकीचे संदेश दिले जाऊ शकतात? या सर्व मुद्द्यांची उकल आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतिहास हा निर्माण करता येत नाही, तो प्रत्यक्ष घडवावा लागतो. तात्पर्य, नेमका कळीचा मुद्दा असा की क्षत्रिय मराठा समाजाने फार मोठा इतिहास प्रत्यक्ष घडविला, परंतु त्यांनी मात्र तो लिहून ठेवला नाही. त्यांनी घडविलेला इतिहास ज्या वर्गाच्या हातात लेखणी होती, म्हणजेच ब्राह्मण वर्ग, त्यांनी लिहून ठेवला. साहजिकच तो मात्र त्यांनी स्वतःला अनुकूल लिहून ठेवला, तोही धार्मिक चाकोरीतून लिहिला. सर्व दोषांचे खापर मात्र इतिहास घडविणाऱ्याच्या म्हणजेच क्षत्रिय मराठ्यांच्या मस्तकी मारले. हे सत्य आज लपून राहिलेले नाही. तेव्हा त्यांना केवळ नावे ठेवून, दोष देऊन तथा शिव्या देऊन क्षत्रिय मराठ्यांचा इतिहास हा दोषरहित होणार नाही. तर आपण आपला इतिहास लेखन शास्त्राच्या नियमानुसार शास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिला पाहिजे. केवळ आपल्या गाजविलेल्या शौर्याचे तथा पराक्रमाचे उदात्तीकरण करून चालणार नाही, तर गुणदोषात्मक इतिहास लेखन शास्त्राच्या चाकोरीत आणि पुनर्लेखन होणे काळाची गरज आहे. तसेच संशोधित आणि पुनर्लिखित इतिहास हा शाळा महाविद्यालयातून संस्कारित करण्याची आवश्यकता आहे, परंतु तसे घडताना दिसत नाही. याचा लेखकांना खेद वाटतो. आमच्याकडे एखादा
अमेरिकन जेम्स लेन सारखा ऐऱ्या-गैऱ्या येतो आणि शिवछत्रपतींवर ग्रंथ लिहितो, तेव्हा त्याच्या मदतीला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे येथील इतिहास मंडळातील शिवधोपतीच्या संबंधातील अक्षरशः खोटी आणि आक्षेपार्ह माहिती पुरविण्याचे स्वयंघोषित संशोधन इतिहासकार आणि माटकार करतात. भांडारकर प्राच्यविद्या इतिहास संशोधन संस्थेतील जेम्स लेनला विकृत माहिती पुरविणारे भास्कर मेहदळे, श्रीयुत बलकवडे, श्रीयुत निनाद बेडकर आदींनी खोट्या माहितीच्या आधारावर जेम्स लेन या शिवछत्रपती आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ उर्फ आऊसाहेबांसंबंधी वर विश्ववंदनीय अशा राष्ट्रपुरुषांवर अत्यंत घृणास्पद अनैतिक विकृत लिखाण करून पुस्तकं देखील प्रकाशित करतो, तर अत्यंत खोटा इतिहास लिहितो, कल्पित इतिहास लिहितो. त्यांच्या पुस्तकाची स्वयंघोषित शिवकथाकार आणि नाटककार श्रीमंत बाबासाहेब बस पुरंदरे सारखे गोडवे करतात. जेम्स लेनकडून शाबासकी मिळवितात. वेळीच यांच्या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली नसती तर पुढील इतिहास लेखनासाठी तथा कथित जेम्स लेनच्या पुस्तकाच्या भारुडाचा पुरावा म्हणून एखाद्याने अनवधानाने का होईना उपयोग केला असता. पुस्तकावर बंदी घालण्यात आली, परंतु ही माहिती पुरविणाऱ्याचा कायमचा बंदोबस्त आपणालाच करावा लागणार आहे. अशा या विकृत बुद्धीच्या विचाराच्या प्रणालीला कायमची मूठमाती देणे हीच काळाची गरज आहे आणि सर्वमान्य असेच आहे. क्षत्रिय मराठ्यांच्या इतिहासाचे सर्वात जास्त विकृतीकरण केले असेल तर ते उत्तरकालीन म्हणजेच पेशवेकालीन मराठी बखरकारांनी खोट्या नाट्या कल्पित कथा दंतकथा लिहून काळाचे भान ठेवता मुळात सदोष अशा उत्तरकालीन सभासद बखरीच्या आधारावर आपल्या बखरी मराठी बखरकारांनी लिहिल्या, नाहीतर सजविल्या त्या अविश्वसनीय आणि आक्षेपार्ह आहेत. त्यालाच आपण इतिहास समजतो, परंतु हे साफ चुकीचे आहे. वास्तविक पेशवेकालीन मराठा बखरकार आणि मराठ्यांचा इतिहास याचा दुरान्वयाने सुद्धा संबंध आलेला नाही. हे लक्षात घेतले म्हणजे पुरे इतिहासाचा राजवाडे वी.का. यांनी आपल्या प्रस्तावना खंड 4 मध्ये मराठी बखरकारांनी दिलेल्या माहितीची सविस्तर चिकित्सा केलेली आहे. जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी असे आवाहन लेखक करतात. इतिहासाचार्य वी.का. राजवाडे म्हणतात की एखाद्या समकालीन इतिहासाचा अस्सल चिरोटा सापडला तरी बखरीतील माहिती कशी खोटी आणि विपर्यस्त आणि अविश्वासार्ह आहे हे सहज सिद्ध करता येते. तेव्हा उत्तरकालीन तथा पेशवेकालीन मराठी बखरकारांनी कल्पित कथा तथा दंतकथा ऐतिहासिक पुराव्यावर मुळातूनच इतिहास लेखन शास्त्राच्या चाकोरीतून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून इतिहास सादर केल्याशिवाय मराठ्यांचा खरा इतिहास तथा सत्य इतिहास पुढे येणार नाही. हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय इतिहास संशोधनाचा विषय आहे. त्यांचे संशोधन होणे काळाची गरज आहे. हे संशोधनाचे कार्य या तरुण पिढीवर सोपवतो आणि ते आपण निश्चितपणे पूर्ण करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो असे लेखक म्हणतात. इतिहास हा विषय मुळातच आवडीनिवडीचा नसतो. इतिहास म्हणजे केवळ सत्य आणि सत्यच असतो. अर्थात इतिहास हे सत्याचा शोध घेणारे सामाजिक शास्त्र आहे, परंतु इतिहास एखाद्या संशोधकाने घेतलेला निर्णय हा पुढे एखादा सबळ ऐतिहासिक पुरावा मिळाला तर आधी घेतलेला निर्णय नम्रपणे बदलावा लागतो. हा संकेत इतिहास संशोधकांनी पाळला पाहिजे. केवळ हटवादीपणा तथा हेकेखोरपणा उपयोगाचा नाही असे आमचे प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे विचार प्राध्यापक बाहेकर यांनी मांडलेले आहेत. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपण त्याच्या मुळाशी जायलाच हवं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांनी उभा केलेला इतिहास हा केवळ मराठ्यांचा नव्हे तर संपूर्ण भारताचा गौरव आहे. परंतु पेशवेकालीन बखरकारांनी आपल्या स्वार्थासाठी आणि धार्मिक चाकोरीत अडकलेल्या दृष्टिकोनातून या इतिहासाचे विकृतीकरण केलं, ज्याचा प्रभाव आजही जाणवतो. आज आपण गरज आहे
ती खरी माहिती शोधून काढण्याची, इतिहासाला वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची आणि नव्या पिढीपर्यंत खरी परंपरा पोहोचवण्याची प्राचार्य डॉक्टर S.A. भायकर यांचे हुतात्मा छत्रपती संभाजीराजे हे पुस्तक, इतिहासाचार्य राजवाडे यांचे विचार आणि शिवकालीन सत्य इतिहासाची मांडणी ही या कामात आपल्याला दिशा दाखवणारी ठरू शकते. मित्रांनो, तुम्हाला आजपासून संभाजी महाराजांवर आधारित व्हिडिओची सिरीज जर पाहायची असेल तर या पुढील सिरीजमधील सर्व व्हिडिओ नक्कीच पहा. अत्यंत दुर्मिळ आणि तुम्ही कुठेही न ऐकलेली माहिती तुमच्यासमोर मांडण्यात येईल, तर या सिरीजमधील पुढील भाग नक्कीच पहा. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.